खेळ म्हटलं तर एक मैत्रीपूर्ण खेळ आहे पहा मित्रांनो, आणि तो तशाच रीतीने खेळ खेळायला हवा. आपले महेशदादा पाटील जे सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषक ते ठेवतात, ते आपला गावाचा गेट टुगेदर व्हावा यासाठी ठेवतात. असं नाही की दोन टीमी आपापसात भांडतायत, इथे भांडतायत, बाहेर पण भांडतायत. त्या गोष्टीसाठी आपण SPL ठेवत नाही, आपण सुकापूर प्रीमियर लीग ठेवत नाही. आपण गावाच्या गेट टुगेदरसाठी आपल्या गावामध्ये खेळ भावनाही निर्माण व्हावी आणि आपलं गाव कशारीत्या पुढे जाईल, क्रिकेटमध्ये एकरूप कसा होईल, त्या हिशोबाने आमची संकल्पना असते आणि आम्ही ती पार पाडण्याचा प्रयत्न करतो. बाकी तुम्ही खेळ करा, जिंका हारा, बघा नाण्याच्या दोन बाजू असतात, एक जिंकायची एक हारायची, एक सुख एक दुःख. एखाद्याच्या भागात सुख येणार, एखाद्याच्या भागात दुःख येणार. आता तुमच्या स्टारवर तुमच्या नशिबावर डिपेंड करतं तुमच्या भागात काय येणार. खेळ करा, गेम ऑन. अंपायर सर जास्त टीम मीटिंग घेऊन देऊ नका, लवकरात लवकर गेम चालू करा. येस, खरं तर अगदी तुम्ही योग्य म्हणालेत, कारण ही स्पर्धा आहे गावाची, स्पर्धा आहे गावाच्या मानाची. मग सर्व मैत्रीपूर्ण लढती जरी कोणी जिंकला, परंतु विजय मात्र सुकापूर गावाचाच होणार हे मात्र लक्षात घ्या. आणि खरं तर मैत्रीपूर्ण लढती आपण कालच्या दिवसापासून एन्जॉय करतोय. यस, मॅचला केली जाईल सुरुवात. खरं तर आपण पाहतोय टॉस जिंकलाय सिंहगड टीमनं आणि गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. चला फिल्डिंग सजून घ्या, क्षेत्ररक्षण सजून घ्या. यस, प्रवीण शेलके सुद्धा आमचे आलेत पहा. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर इथे जॉईन झालेत. अधूनमधून जर कॉमेंट्री केली तर कॉमेंटेटर मित्र तुम्हाला काही त्रास नाही ना? नाही याची सर, अपेक्षा करतो. गुरुनाथ दादा तुमची साथ केलं तर आम्हाला लाभते. गुरुनाथ दादा नाही आहेत आज, मी विशाल गर्ग माझं नाव आहे. विशाल दादा, ओके. खरं तर आपली गावाची स्पर्धा आहे आणि आनंद हा लुटलाच पाहिजे पहा. कुठलाही कार्य असो, कुठलंही काम असो, ते आपण आनंदाने खरं तर करायला हवं आणि तो आनंद खरं तर आपण लुटत आहोत या सुकापूर प्रीमियर लीगमध्ये. यस, टाइम अलर्ट केला जाईल. प्रवीण शेलके तुम्ही टायमर ऑन करा. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायचे आहेत. 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू प्लीज कॉमेंटेटरला बॅटिंग टीमचा खरं तर 12वा प्रतिनिधी इथं पोहोचलाय. फिल्डिंग टीमचा विशाल दादा. हा, कॉमेंटेटर हे दिवसभर मेहनत करत असतात, त्यांचा गळा देखील चुकला जातो, पण कधी कधी टीम ऐकत नाही. तुम्ही प्लीज त्यांना सहकार्य करा, 12वा खेळाडू पाठवा. सारखं सारखं बोलायला लावू नका प्लीज. 12वा खेळाडू पाठवून द्या, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. प्लीज 12वा खेळाडू पाठवून द्या तुमचा. मोहन शिंदे खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. नितीन आणि बबलू खरं तर आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती सिंगलने केली जाते सुरुवात. सिंगलनं खातं उघडलं जात आहे, अकाउंट ओपन केलं जात आहे. यश विशाल दादा आपण सुद्धा जॉईंट व्हा. खरं तर सुकापूर प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. दमदार स्पर्धा मागील बऱ्याचशा वर्षापासून रंगणारी ही स्पर्धा खरं तर आपण पाहतोय. मग मुख्य आयोजकांची भूमिका राजेशदादा पाटील, महेशदादा पाटील आणि रुपेशदादा पाटील. एक डॅशिंग व्यक्तिमत्व या विभागातील, या गावातील एक नामांकित व्यक्तिमत्व असे दमदार आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल आपण पाहतोय, झेलची संधी आणि झेल मात्र टिपली जातीय. पहिला विकेट बबलू 0 या आकड्यावरती मैदानाच्या बाहेर खरं तर परतताना पाहायला मिळतोय. बॅट्समन इन ऍक्ट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये अनंत झालाय दाखल 3ऱ्या क्रमांकावरती. मोहन यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक दमदार सुरुवात अगदी आपल्याला या टीमची पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल ऑन साईडला वेगानं बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा इथून संपर्क नाहीये आणि तदनंतर इथून मात्र डॉट बॉल एक्झिक्यूट केला जातोय. एका बाजूला हरियर हिटर्स आणि तदनंतर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला सिंहगड चॅम्पियन्स. या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील 6वी लढत खरं तर आपल्याला पाहायला मिळते.
राईटम राऊंड द विकेट न लोवर फुल टॉस, त्याचा फायदा पुरेपूर उचललाय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध जागा बनवली आणि इट्स अ ह्यूज क्लासिक वंडरफुल षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली खरं तर 1 बाद 7 धावा, 7 रन्स ऑन दी बोर्ड. सात धावा दापटल्यावरती आपण पाहतोय हा बॉल अगदी सुरेख रीतीनं अगदी कमबॅक इथून आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर षटकारानंतर एक चांगलं कमबॅक मोहन याचं पाहायला मिळतंय. 5 बॉल आणि 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय, संपुष्ट झालाय. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. यस, लास्ट टू गो अंतिम बॉल पहिल्या ओव्हर मधील. ऑन साइडला पुन्हा एकदा तोच फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु तदनंतर षटकारानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू खरं तर आपल्याला पाहायला मिळाले. कारण क्रिकेट प्रत्येक चेंडू खराब नसतो, प्रत्येक चेंडू चांगला नसतो. एखाद्या खराब चेंडूवर आक्रमण करणं इम्पॉर्टंट ठरतं, तर एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान देऊन एखादी दुहेरी धाव घेणं सुद्धा तेवढंच क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट म्हटलं जातं. यस, षटक क्रमांक इथून पहिला होईल समाप्त. मोहन यांना धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 धावा. तदनंतर एक विकेट त्याची आपण पाहिली. बबलू याला खरं तर तंबूचा आश्रय दाखवला आणि एक चांगली सुरुवात खरं तर आपल्याला पाहायला मिळाली मोहन याची. यस, चला फिल्डिंग पोझिशन तुम्ही लावून घ्या. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती खरं तर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज चमकेश खरं तर आपल्याला पाहायला मिळतील सेकंड ओव्हरमध्ये. चमकेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय अनंत याला पाहतोय. इट्स अ फ्लॅट देखना फटका अगदी आपण पाहतोय लॉंगॉनच्या रिजन मध्ये आणि आता नंतर 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जाते. सुरेख असा फटका खरं तर एक्झिक्यूट केला. अगदी आपण पाहिलं प्रॉपर टायमिंग. 2 धावा मिळते. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा दापटल्यावरती आपण पाहतोय. हा बॉल आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग, प्रॉपर शॉट, प्रॉपर रिजन. यस, पंचांचा इशारा. इट्स अ वंडरफुल ब्युटिफुल आलाय दमदार स्ट्रोक षटकार. यस, धावसंख्या पुढे सरसवताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 1 बाद 15 धावा दापटल्यावरती आपण पाहतोय. यस पंच, पहा ती आपण पाहतोय बाउंड्री लाईन. खरं तर ऑरेंज पट्टा आपण पाहतोय, त्याच्या आतमध्ये कोणी येऊ नका. सकाळपासून प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय. खरं ऑरेंज पट्ट्याच्या मागे बसा. तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, कोणी बाउंड्री लाईनवर बसू नका. एखादा चुकीचा निर्णय किंवा तुमच्यामुळे झालेला एखादा वाद हा खूप मोठ्या भांडणांचा विषय होऊ शकतो. प्लीज तुम्ही ऑरेंज कलरच्या पट्ट्याच्या बाहेर बसा सर्व, प्लीज विनंती आहे. यस, इथे आपण पाहतोय थोडीशी फंबलिंग, थोडीशी मिस्टेक क्षेत्ररक्षकाची आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, परंतु बॉल अडवला जातोय. खरं तर अगदी या साईडला आपण पाहिला, हा बॉल जर अडला नसता तर मग चौकारात त्या चेंडूचं रूपांतर झालं असतं. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. इथे पहा अपील केली जाते. खरं तर चपळता दाखवली होती, परंतु पंच स्थिर आहेत. यस, डॉट चेंडू येईल, डॉट बॉल एक्झिक्यूट केला जाईल. तब्बल 4 चेंडूचा खेळ संपलाय.
खरं तर आपण पाहतोय 17 या आकड्यावरती धाव संख्या. एक विकेट आपण पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये. बबलू याला मैदानाच्या बाहेर परतावं लागलं. समकेश पुन्हा एकदा होईल सज्ज. वॉट अ बॉलिंग. अगदी ताकदीची गोलंदाजी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी वेगानं हा बॉल ट्रॅव्हल केला आणि यष्टीरक्षकाची भूमिका पहा काय दमदार इथे बजावली जाते. डॉट बॉल आलाय. कोणती धाव येत नाही. स्कोरबोर्ड स्थिर राहील 17 या आकड्यावरती. लास्ट बॉल या दुसऱ्या षटकातील दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. इथून पहा अगदी पुन्हा एकदा अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांचा कोणता इशारा नाहीये. लेग अंपायरच्या भूमिकेत रोशनदादा जाधव यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तडतडत्या उन्हात उभे राहणे सोपं काम नाही आहे आणि मेन अंपायर या दोघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि रोशनदादा यांचे चांगले निर्णय आपण वेळोवेळी पाहत असतो. चांगली अंपायरिंग, चांगली कॉमेंट्री वेळोवेळी साथ देत असतात रोशनदादा जाधव. धन्यवाद तुमचे आमच्या कमिटीच्या तर्फे खूप खूप धन्यवाद. यस, खरं तर त्यांचा सुद्धा बराचसा प्रतिसाद या स्पर्धेला आपण पाहतो. रोशनदादा त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करूयात. खरं तर मॅचमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. धावत संख्या आपण पाहतोय स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. उदयदादा मस्कर यांचे रंगमंचावर खूप खूप स्वागत आहे. उदयदादा मस्कर. यस, खरं तर ज्यांच्या माध्यमातून आजचं अन्नदान आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत पालीदेवत सुकापूरचे सदस्य उदय काका मस्कर यांचे ते शुभागमन झालंय आणि आजची मेजवानी खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जेवणाची उत्तम सोय आणि तदनंतर आपण पाहतोय माजी उपसरपंच, मग त्यामध्ये हनुमान कुठले असतील आणि या 2 मान्यवरांच्या शुभ असे आजची जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय गुरुनाथजी पाटील यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. गुरुनाथजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. आजचे अन्नदाते आमचे उदयजी म्हसकर, ग्रामपंचायत सदस्य आदरणीय उदयजी म्हसकर अन्नदाते यांचंही आगमन झालं. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत हनुमंतजी खुटले आणि उदयजी म्हसकर. आज शुद्ध शाकाहारी जेवणाची पुन्हा एकदा आपल्याला खरं तर आज आस्वाद घेता आला. त्यांच्या माध्यमातून आजचे अन्नदान, अन्नदाता सदा सुखी. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि खरं तर या लीगच्या माध्यमातून त्यांचंही करूया मनापासून हार्दिक स्वागत. येस, थँक्यू व्हेरी वेल म्हात्रे सर. हा बॉल आपण पाहतोय डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होईल. फटका चांगला आहे परंतु आउटफील्ड खराब आहे. पहा एका धावेनं टीमची धावत संख्या 20 धावा. खरं तर आपण पाहतोय या 3 चेंडूवरती सिंगल अशा 3 धावा खर्च केल्या जात आहेत. एका चांगली बॉलिंग खरं तर या टीमची आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी खरं तर फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतोय. मग सिंहगड चॅम्पियन्स टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय त्यानं स्वीकारला आणि तदनंतर त्यांच्यावरती एक चांगली कामगिरी पार पाडली जाते. पवन पुन्हा एकदा होईल सज्ज. नितीनला आपण बघतो स्ट्राईक एंड वरती. आणखी एक डॉट बॉल आणि धावत संख्या स्थिर. 4 चेंडूचा खेळ संपलाय ज्यामध्ये धावा खर्च केल्या. तर पवन यानं फक्त 3 धावा. ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट असा फटका. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. टोटल 22 धावा खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. 22 लॉस ऑफ दी 1 विकेट. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अंतिम बॉल. प्रहार करायचा होता खरं तर बॅट्समन नितीन यांना, परंतु इथून मात्र पहा अगदी काय गोलंदाजी राहिली. षटक क्रमांक 3 आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 5 धावा. माऊली प्रसाद एंटरप्राइजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे करता धरता आपले व्यक्तिमत्व रुपेश दादा पाटील यांचं रंगमंचावर खूप खूप स्वागत आहे. छास मागवले. अपेक्षा करतो कॉमेंटेटर लोकांसाठी पण छास मागवावी त्यांनी. यस, रुपेश दादा पाटील खरं तर आपण पाहतोय आम्हाला कुठली कमतरता या स्पर्धेमध्ये भासत नाहीये कारण आयोजन आहे दमदार. साथी कॉमेंटेटर तुम्हाला लवकरात लवकर रुपेश दादा पाटील यांच्यातर्फे खुश करण्यात येईल. तुम्ही काळजी करू नये. रुपेश दादा पाटील डॅशिंग व्यक्तिमत्व आपले. छास किंवा काहीतरी देणगी त्यांच्यातर्फे तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहा. तुम्ही तुमची मेहनत घ्या. यस, खरं तर डॅशिंग व्यक्तिमत्व आणि खरं तर रुपेश दादा पाटील असेल, महेश दादा पाटील असतील,
रणजितदादा पाटील असेल, या घराण्याचं नाव खरं तर या गावामध्ये आम्ही नेहमी सातत्यानं ऐकत असतो. मग बऱ्याचशा कार्यामध्ये त्यांचं दान धर्म सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. मग वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एक मोठं नाव खरं तर जनार्दन काका पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळतं. मॅचकडे जाऊयात. मॅच ऑन आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर आपण पाहतोय हा बॉल जिथे मिळते सिंगल आणि धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेल. टोटल 23 या आकड्यावरती. सिंहगड चॅम्पियनचे मालक करता धरता महेशदादा केणी हे मॅचचा आनंद घेताना ते एकदम निश्चिंत आहेत. त्यांची टीम ते दरवर्षी वन साईड पॅक करतात. त्यांना कॉन्फिडन्स असतो त्यांच्यावर का आमची टीम वन साईड फायनलमध्ये जाणार आणि आजही त्याच प्रकारचा खेळ ते दाखवत आहेत. तुमचे खूप खूप अभिनंदन आहेत महेशदादा केणी. धन्यवाद. यस धावसंख्या 23 आणि आणखी एक ऍड केली जाईल. वाईडची एक्स्ट्राची एक धाव टीमच्या अकाउंटमध्ये टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि 24 धावा करतं धावपटलावरती पाहायला मिळते. तर धावा बनणं गरजेचं आहे. अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हर मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं, हाणामारीचं षटक आणि त्यामध्ये धावा बनणं खरं तर इम्पॉर्टंट आहे. अद्याप मोठे फटके येताना दिसत नाही. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. झेल मात्र टिपली जाईल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. नितीन इज बॅक टू द डगआउट. गुरुनाथ दादा पोपेटा. थँक्यू. गुरुनाथ दादा पोपेटा यांचे रंगमंचावर खूप खूप स्वागत आहे. ओम यांना आपण बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झालेत. महेश दादा पाटील यांचे सुपुत्र आदित्य पाटील यांचं रंगमंचावर खूप खूप स्वागत आहे. कृपया यावे आणि आपली सीट धरावी तुम्ही. आदित्य दादा पाटील. 25 धावा आपण पाहतोय. गौरव आलाय स्ट्राईक इन वरती. खरं तर आपण पाहतोय न्यू बॅट्समन इनॅक्ट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. खरं तर अद्याप 3 बॉलचा खेळ संपलाय. अद्याप हाताळले तसे 4 ज्यामध्ये एक वाईड आपण पाहिला. एक्स्ट्राचा बॉल आपण पाहिला आणि आता 3 बॉलचा आणखी खेळ बाकी आहे. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. हा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. हवेमध्ये बॉल आहे परंतु नुमॅन झोन मध्ये चेंडू लँड होताना पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि सातत्यानं 2 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती म्हणजे अगदी आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. गुणलेखनाची भूमिका आपण पाहतोय जयवंत काका बेले यांची. खरं तर अगदी तीक्ष्ण नजर आणि मग स्कोरिंगची भूमिका त्यांची आपल्याला इथे पाहायला मिळते. अगदी सर्व रन्स मग कुठल्या बॉलवरती किती रन्स आल्या आणि त्या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 2 धावा येतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. पहा अंतिम बॉल आणि सत्यवंत दादा काकडे खरं तर अगदी जेवण करून त्यांचं सुद्धा इथे आगमन झालं. यस इथून डॉट बॉल आलाय. इनिंग झाली समाप्त. पहिलं पूर्वार्ध पहिल्या सत्रामध्ये धावा जमल्या. टोटल आपण पाहतोय त्या म्हणजे टोटल 29 धावा आणि 30 धाव्यांचं टार्गेट खरं तर ठेवलं गेलं. अगदी मग आपण पाहतोय टीम सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. ती म्हणजे अगदी सिंहगड चॅम्पियन. पाणी घेऊन जावे. पाणी अंपायर साठी पाणी घेऊन जावे. कमिटी मेंबर्स कोण नाही मला जावं लागेल. शकील पाणी घेऊन जा जरा मैदानात प्लीज. साथी कॉमेंटर कालचा एक इन्सिडेंट सांगावासा वाटतो. काल संध्याकाळी जी लास्टची मॅच झाली मोहनदादाची टीम आणि माझी टीम कोंढाणा फायटर्स, तो जो लास्टचा बॉलर होता, लास्टचा बॅट्समॅन जो आमचा होता यश, तो काल दिवसभर जेवला नाही आहे त्या मॅचीमुळं. त्यांनी जे 3 बॉल डॉट खाल्ले त्याच्यामुळे तो जेवला नाही. मला सर्व यंग प्लेयरांना एक गोष्ट सांगायची आहे का क्रिकेट हा असा एक गेम आहे जो ग्राउंडवर तुम्ही खेळता तो ग्राउंडवरच विसरून जा. स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये त्याला घेऊन येऊ नका आणि आपल्या शरीराला त्रास देऊ नका. तुम्ही जेवण करा. तो खूप रडलाय काल. तो आज खूप आजारी आहे. तुम्ही जे काय करता तुम्ही ते ग्राउंडवर विसरून जा.
मी आधीच म्हटलं, जे आपण SPL सुकापूर प्रीमियर लीग जे आपण ठेवतो ते गावाच्या गेट टुगेदरसाठी ठेवतो, नाही की एखाद्या टीमसोबत दुश्मनी करावी किंवा भांडण करावं. आणि काल जे आमच्या विरोधी टीमबद्दल जे आमचे रिॲक्शन असतील, काही ॲक्शन्स असतील, जर ते माझ्या सिनियर खेळाडूंना रोशनदादा जाधव असतील, मोहनदादा दळवी असतील, प्रशांतदादा गांगर्डे यांना जर कोणाला त्या गोष्टींबद्दल वाईट वाटलं असेल तर माझ्या टीमतर्फे आणि माझ्यातर्फे मी माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यस पहा, पुढील मॅचसाठी आम्ही इन्व्हाइट करू टॉससाठी. खरं तर दोन्ही टीमचे कॅप्टन मॅच नंबर 7 7व्या क्रमांकाची मॅच तोरणा टायटन्स अँड कोलाबा वॉरियर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. यस आपण पाहतोय तोरणा टायटन्स टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चला मंचावरती दाखल व्हा. आणि चला कोलाबा वॉरियर्स टीमचा कॅप्टन. चला टॉससाठी यायचं लगेच. तोरणा टायटन्स आणि कोलाबा वॉरियर्स. याच गुरुनाथ पोपेटा, गावदेवी चायनीजचे ओनर आणि एक युवा उद्योजक गुरुनाथ पोपेटा साहेब. आपण दोन्ही कॅप्टन्सला बोलूया. तोरणा टायटन्स, कोलाबा वॉरियर्स. तर तोरणा टायटन्स टीमचा कर्णधार आलेला आहे. मी कोलाबा वॉरियर्स टीमच्या संगणकाला विनंती करतोय की टॉससाठी लगेच यायचं, इमिजिएटली रिपोर्ट करा. चला यायचं आहे आपल्याला. तोरणा टायटन्स आणि कोलाबा वॉरियर्स हा मॅच होईल. चला संगणक एक आलेला आहे, त्यामुळं विनंती असेल आता कोलाबा वॉरियर्सला या पण टॉससाठी. तर पहिलं दुसरं सत्र सुरू होण्याअगोदर टॉस होणे गरजेचं आहे. मी वारंवार विनंती करतोय. कोलाबा वॉरियर्स, आमचा आवाज येत असेल, आत्माराम पाटील साहेब या संघाचे संघमालक आपल्या कर्णधाराला पाठवा लवकर. सर्व टॉस करणे गरजेचं आहे, मग मॅच थांबली जाते. सुकापूर प्रीमियर लीग 2025 सरपंच चषक हे आयोजन दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. मॅच क्रमांक इथे सुरू आहे, ती म्हणजे 6वी. 7व्या मॅचसाठी टॉस होईल, परंतु 6वा मॅच सुरू आहे. खरं तर आपण बघितलं तर सिंहगड टीम जी खेळते त्यांनी एक सामना जिंकला आहे आणि त्यांच्या विरोधात हरिहर हिटर्स राजेजी पाटील यांचा संघ याने देखील एक मॅच जिंकला आहे. म्हणजे दोन्ही संघ एक एक सामने जिंकून हे एकमेकांसमोर खेळत आहेत. तर कसा राहील उत्तरार्ध पुन्हा एकदा ऐकूया कॉम्बॉक्समध्ये प्रज्योत पाटील यांच्या आवाजातून. येस, थँक्यू बुरीवाल म्हात्रे सर. 29 धावा पहिल्या सत्रामध्ये जमल्या गेल्या. खरं तर लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते, परंतु गोलंदाजी जर ताकदीची झाली, कारण कालची मॅच आपण पाहिली 6 चेंडूमध्ये 5 धावा खरं तर डिपेंड केल्या होत्या. क्रिकेट आहे मित्रांनो, जिथे 6 बॉलमध्ये एकही धाव चेस होत नाही आणि जिथे एका बॉलमध्ये 6 धावा सुद्धा चेस होताना आपण पाहतो. असा हा क्रिकेटचा खेळ. LBW लेग बिफोर विकेट, पंचांचं बोट आकाशात. पहिला धक्का. मी म्हटलं होतं मित्रांनो, धावा जरी कमी असल्या, बॉलिंग जर इथून टाईट राहिली, बॉलिंग जर इथून ताकदीची पाहायला मिळाली तर त्या धावा सुद्धा महाग होतील. अगदी पहिला धक्का बसला. बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज आपण पाहतोय पवन मैदानाच्या बाहेर. लेग बिफोरची ही पहिली विकेट. प्रथमेश यस, खरं तर चहाची उत्तम सोय आम्हाला इथे उपलब्ध केली आहे आयोजकांच्या माध्यमातून. खरं तर आमची पूर्णपणे व्यवस्था इथून मात्र केली जाते. पहा, पहिली विकेट आपण पाहिली. न्यू बॅट्समन इनिंग नंबर 3 दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे दिशा दिली आहे ऑफसाईडला. हा फटका आपण पाहतोय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि सिंगल धावेने एक शांतती संयमी सुरुवात खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. सिंहगड चॅम्पियन्स टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 30 धाव्यांचं लक्ष आहे, 30 धाव्यांचं टार्गेट आहे, ज्यामध्ये अद्याप सिंगल आली आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीच्या मार्कवरती अनंत याचा वापर केला जातोय. लेफ्ट हँड बॅट्समन डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती अद्याप सलामीचं दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल.
आदित्य याला आपण पाहणार आहोत खेळ साकारताना. यस, चला ऑन करा. आणि पुढील मॅचच्या टॉससाठी सुद्धा या. हा बॉल आपण पाहतोय अगदी वेगाने ट्रॅव्हल केला, परंतु पंचांचा इशारा यस. वाईड +1 मिळतील नशिबाच्या 2. एक डिक्लेअर झोन मध्ये आणि एक एक्स्ट्राची वाईडची, अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावेनं संघाची धावा संख्या पुढे सरसावेल. आदरणीय मनोजजी पवार साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभास्ते हा टॉस करावा. मनोजजी पवार आजचे आपले पाहुणे यांच्या शुभास्ते केला जाईल टॉस. आणि मॅच आहे सिंहगड चॅम्पियन्स विपक्ष हरियार हिटर्स आणि यानंतर मात्र टोर्ना टायटन्स विपक्ष कोलाबा वॉरियर्स. कोलाबा वॉरियर्स टोर्ना टायटन्स टीमचे दोन्ही संगणक आलेले आहेत. टॉस होतोय आणि टॉस का बॉस कोलाबा वॉरियर्स. फक्त डिसिजन तुम्ही कळवा काय असेल निर्णय. कोलाबा वॉरियर्स. तीन बॉलचा खेळ खरं तर संपलाय. पहिलं ओव्हर हलके हातानं ऑफ साईडला आपण पाहतोय कव्हर मध्ये फिल्डर आहेत. सचिन तिथे तैनात आहेत आणि नंतर चांगली विशालगर ज्यांनी खरं तर धुरा सांभाळली. खूप चांगला आवाज त्यांचाही तुम्ही ऐकलात व्यासपीठावर. आणि त्यांच्या शुभ हस्ते विशालगर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. ज्यांच्या वतीनं आत्ताच टॉस पार पडला तो मनोजजी पवार साहेब यांचा इथे जोरदार टाळ्यांनी करूया आपण स्वागत. मनोजजी पवार आजचे पाहुणे आपले या व्यासपीठावर सरपंच चषकामध्ये ज्यांना पाहतो ते मनोजजी पवार आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. त्यानंतर गुरुनाथदादा पाटील. गुरुनाथदादा पाटील आपल्यालाही विनंती आहे की आपण ह्या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर खाकी वर्दी परिधान करून आले डायरेक्ट गुरुनाथ पाटील. ही महाराष्ट्राची एक ओळख आहे खाकी वर्दी, गव्हर्नमेंट खाकी वर्दी. आणि आज त्यांचं इथे गुरुनाथदादा पाटील यांचं इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. यस, आदित्य यांना आपण पाहतोय अगदी ग्राउंडमध्ये मॅचचा आनंद घेत असताना खरं तर त्यांचं जो करूया स्वागत. एक सिंगल धाव आली आणि आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं होते समाप्त. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर धावा जमल्या आपण पाहिलं तर 9 धावा, ज्यामध्ये एक गडी बाद होताना आपण पाहिला. पवन याला खरं तर मैदानाच्या बाहेर परतावं लागलं. 18 बॉलचा आणखी खेळ बाकी आहे आणि बनवायचे आहेत 21 धावा. संधी देऊया DJ सौरभ यांना. थँक्यू डीजे. गौरवलाई बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकामध्ये 18 बॉल आणि 21 धावांचा पाठला आणखी करायचा. इथे पहा अपील केली जाते परंतु पंचांचा कोणताही इशारा नाही. खरं तर शरीराला स्पर्श करत हा बॉल आपण पाहिला इष्टरक्षका हातामध्ये दाखल झाला आणि यानंतर डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती तिसऱ्या क्रमांकाचा दर्शन. 17 बॉल आणि 21 ची आणखी गरज. या सीटचं वाईड बॉल पंच आमच्याकडे वळतात. एक्स्ट्राची एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडले जाईल. खरं तर दुपारचं हे सत्र आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. सुकापूर प्रीमियर लीगचं हे दमदार आयोजन, सरपंच ट्रॉफी 2025 हे दमदार आयोजन खरं तर आपण पाहतोय. आणि आता नंतर आजचा दुसरा दिवस अगदी खोदून काढला. या बॉल ऑन साईडला वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. तेवढेच ताकदीची फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. उचलतील फेकतील वेगानं एक सिंगल धाव चोरली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे टोटल 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड. खरं तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला या टीमनं अद्याप. 19 धावांचा आणखी इथून पाठल्या करायचा आहे. उर्वरित बॉल शिल्लक असतील
16 बॉल खरं तर शिल्लक आहेत, 16 चेंडू. चला स्पीडअप करा. खरं तर आपण पाहतोय एका बाजूला लेफ्ट हँड बॅट्समन आणि एका बाजूला राईट हँड बॅट्समन. मग वारंवार खरं तर फिल्डिंगमध्ये चेंजेस मात्र इथून केले जात आहेत. राईट अमोर द विकेटनं पूल केलाय, फटका चांगला आहे परंतु आउटफील्ड करा बाहेर. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट. 13 धावा दापटलावरती एका गाड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 बॉल आणि 17 धाव्यांचा आणखी काहीसा पाठला करायचा आहे. गोलंदाज गौरव पुन्हा एकदा राईट टर्म ओर द विकेटनं. ऑन साइडला डीप स्क्वेअरला फटका सजावलाय, जागा बनवली, एक्झिक्यूट केलाय, दमदार स्ट्रोक. फलंदाज आपण पाहतोय आदित्यच्या बॅट मधून आलाय हा षटकार. थँक्यू डीजे. कणकणीत षटकार आपण पाहिला. या इनिंग मधील खरं तर हा पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आदित्यच्या बॅट मधून. धावा आता थोड्या सोप्या होताना पाहायला मिळतील. फटका फसलाय, हवेमध्ये बॉल आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीयेत. उचलतील, फेकतील, वेगाने तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या मधोमध धाव गती अगदी आपण पाहतोय चांगली आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे टोटल 21. 21 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धाव्यांचा आणखी पाठला करायचा असता आणखी एक फटका आपण पाहतोय. पंचांचा डिसिजन येईल. येस, इट्स अ ह्यूज, इट्स अ वंडरफुल, इट्स अ क्लास, ब्युटिफुल षटकार. या सुखमी एक्का आणि त्याने मारलाय छक्का. फलंदाज आपण पाहतोय आदित्यची बारदार खेळी आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ती म्हणजे टोटल आपण पाहतोय 27 रन, 27 धावा, 12 बॉल आणि 3 धाब्यांची आणखी गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय खरं तर आपण पाहतोय अगदी तिसऱ्या षटकामध्ये नितीन सन्मान दिलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट खरं तर इथून आपल्याला पाहायला मिळते कारण आता 3 धाव्यांची गरज असताना आता सिंगल सुद्धा सामना अगदी सोप्या रीतीने जिंकला जाऊ शकतो. 28 होतील. आता 2 धाव्यांचा उर्वरित अंतर या टीमच्या दरम्यान राहील. 11 बॉल आणि 2 धावा. नितीन बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट हँड बॅट्समन आक्रमक खेळाडू आदित्य याला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. मोठा फटका खेळण्याच्या नादात खरं तर आपण पाहतोय हा बॉल डॉट आलाय. ऑन साइडला बॅट फ्लिक केली होती आणि तदनंतर हा चेंडू खरं तर निर्धाव पाहायला मिळतो. यस, पंच यस LBWच्या स्वरूपात आपण पाहतोय. फलंदाज खरं तर षटकार खेचायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जुळलं नाही, नातं जुळलं नाही आणि तदनंतर लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून खरं तर फलंदाज आपण बाद होताना पाहतोय परंतु चांगली खेळी राहिली. तब्बल चेंडू फेस केले खरं तर आपण पाहतोय 7 बॉल आणि 19 धाव्यांची बारदार खेळी यानं साकारली. अगदी मॅचला पूर्णपणे जिंकण्याच्या दिशेनं नेऊन दिलं आणि एक बारदार खेळी खरं तर आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज आदित्यची. न्यू बॅट्समन इनक नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर आपण पाहतोय नवीन फलंदाज मानव केनी, प्रकाश काका केणी आणि त्यांचे चिरंजीव खरं तर आपण पाहतोय त्यांचे सुपुत्र मानव केणी बॅटिंग साठी आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन प्रकाश काका केणी यांचा खेळ सुद्धा आम्ही पाहतो 40+ मध्ये. मग चांगली भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांचा सुद्धा सहभाग